मस्ती बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। तिकीट त्यांनी कापलं, त्यांनी कारण सांगावी। आणि मंगेश चव्हाणांचं राजकीय वय 3.5 वर्ष आहे, त्यामुळे त्यांचं उत्तर ऑक्टोबरला मिळेल, त्याच्यावर आज बोलणं उचित नाही। त्यांनी असं म्हटलेलं आहे की कट्टर ठाण्यांना इकडे परवानगी देण्यात आली असंही त्यांनी म्हटलेलं आहे। प्रवीण चव्हाण प्रकरणात पण त्यांनी म्हटलेलं आहे जळगाववरून कागदपत्र पुरवली गेली, त्यांनाच विचारा तुम्ही, आज काय सांगणार या सगळ्या संदर्भात? जो आपल्या मातेचा सुपूत असेल, ज्याने आपल्या आईचं दूध पिलं असेल, ज्याने सांगितलं मी आमदार होतो, तो पाहतो एक वीट ठेवू दिली नाही, किंबहुना प्रवीण पोटे पाटील उद्योग राज्यमंत्री असताना प्रेमचंद खिवसरा भाजपाचे पदाधिकारी यांना सोबत घेऊन त्यांनी तात्काळ स्थगिती दिली आणि एक वीट ठेवल्या गेले नाही। या उलट मंगेश चव्हाण आमदार झाल्यानंतर तिथे कंपाऊंड केलं गेलं आणि याच प्रेमचंद खिवसरा नावाच्या भाजपच्या पदाधिकाऱ्याने बिल्डिंग मटेरियल सप्लायचं दुकान आहे त्यांचं, त्यांनी तिथे मटेरियल दिलेलं आहे। त्यामुळे मला बोलायला लावू नका, मला काय होतंय राजकारणाचा फोकस ठेवायचा आहे, मला डायव्हर्ट व्हायचं नाही। मी या सगळ्या प्रश्नांना उत्तर देईन। या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात तुम्ही किती लोकांना दिशाभूल केली ना, लोकांना कळलंय, बरोबर आहे का? तुम्ही पहिले आता एक काम करा, तुम्ही दूध संघाचे चेअरमन आहात, दुधाकडे लक्ष द्या। तुम्ही राज्याच्या कॅबिनेटच्या काउन्सिलचे मिनिस्टर आहेत, तुम्ही त्या राज्याच्या कॅबिनेट काउन्सिलमधून खानदेशाला काय दिलं? तुम्ही देशाचं बोलतात ना, देशात खानदेश आहे, खानदेशाला काय दिलं त्याच्यावर बोला। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्यामध्ये सगळ्यांना, आमचे उद्धवजी साहेब जसं म्हणतात ना, टप्प्यात आल्यावर सगळ्यांना घेऊ आम्ही वेळ त्या ठिकाणी। धन्यवाद। सन्माननीय जे लोकप्रतिनिधींचं नाव घेऊन त्यांना मी विनाकारण मोठं करू इच्छित नाही। मी तुम्हाला सांगितलं त्यांचे राजकीय वय आणि उंची किती आहे। अपघाताने जे राजकारणात येतात ते कसे जिल्ह्यातल्या लोकांचा अपघात करून लोकांना त्या ठिकाणी जबाबदार धरतायत। माझा जिल्हा मागे पडतो आहे, माझा शेतकरी वर पडतो आहे, माझा त्या ठिकाणी या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांच्या जबाबदारीला नाही द्यावा की त्यांना माहित नाही। त्यांचं वय 3.5 वर्ष यासाठी बोललो की 10 वर्षापूर्वी तो कॉन्ट्रॅक्ट दिला गेलाय की ज्यावेळेस मी आमदार पण नव्हतो त्यावेळेस ते टेंडर झालेलं आहे, बरोबर आहे? म्हणजे माझ्या आधी 89च्या आदल्या टर्म मध्ये ते कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलेलं आहे। उलट अजून 40% काम अपूर्ण आहे, ते पूर्ण कसं होईल त्याच्यात प्रयत्न करणं गरजेचं आहे। ठेकेदाराला ब्लॅकलिस्टेड करा ही मागणी मी कलेक्टर समोर केली आणि यांचा एका राजकीय पक्षाचा तो नातेवाईक असेल हे म्हणतील माझा पक्षाचा आहे म्हणून त्याला बोलू नको। मला पक्षाने, मला कोणी एका पक्षाच्या याने निवडून नाही दिलं, मला लोकांनी निवडून दिलं 7 लाख मतांनी, त्यामुळे मी लोकांना मी डोळ्यापुढे ठेवतो, त्या अँगलने मी काम केले। त्यामुळे कुठेतरी बगल देणे, प्रश्नाला हे घेणे, थोडंसं आतून पण किती खालचं राजकारण करायचं। मला असं वाटतं की आता या लोकसभेमध्ये आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये या 2024 मी तुम्हाला बोललोय क्रांतीचं वर्ष, मी मशाल त्याच्यासाठी घेतली आहे की जर तुम्ही चुकीचं काम कराल तर तुम्हाला सोडणार नाही। बीएचआर प्रकरणामध्ये आपण जे स्थानिक पदाधिकाऱ्यांना बीएचआर ही संस्था आहे, ठेवीदारांना कोणी लुटलं, बीएचआरच्या प्रॉपर्टी कोणी घेतल्या, ऑडिट करा, तुमची संस्था आहे, चौकशा करा, तुमचा सत्ता आहे, तुम्ही सगळं समोर आणा। उलट जर खोलात गेलो ना मी, यांना पळता बोई थोडी जामनेरच्या बाहेर निघू देणार नाही यांना मी, जर मी खोलात गेलो तर। पण माझं म्हणणं आहे की मी व्यक्तिद्वेषी राजकारण करणार नाही, जे त्यांनी केलं मी मुद्द्यावर बोलेल। मी शेतकऱ्यांच्या, ठेवीदारांच्या, दूध उत्पादकांच्या, त्या ठिकाणी जिल्हा बँकेच्या, त्या ठिकाणी सचिवांच्या, मी ज्या त्या ठिकाणी अन्याय होणार आहे त्यांच्या बाजूने मी उभं राहणार आहे। मी व्यक्तिद्वेषी काम करणार नाही, चांगलं काम केलं तर मी कौतुक पण करेल। त्यामुळे या सगळ्यांना इशारा आहे, आता आजपासून बोलताना तोल सांभाळून बोला, बेबान बोलू नका। लोकांना दिशाभूल करण्याचे तुम्ही प्रयत्न किती केले तरी लोक हुशार झाले, त्यांना कळतंय काय बोंब पाडली आपण। 10 वर्ष कॅबिनेटच्या मिटिंगला तिथे झोपा काढतायत का तुम्ही? ते दादा भुसे पोखरामध्ये त्यांचा तालुका टाकून घेता, याची दाढ उठली नाही तिथे? एखादा माणूस त्याला तोंड दाखवलं नसतं जिल्ह्यामध्ये की मी कॅबिनेटचा मंत्री आहे, माझ्या जिल्ह्यातलं एक गाव त्या ठिकाणी पोखरा योजनेत घेतलं गेलं नाही, लाज वाटत नाही? आणि वरून सांगता अजून कोणत्या तोंडाने शेतकऱ्यांपुढे जाताय तुम्ही, कोणत्या टोनाने मतं मागताय तुम्ही? पोखरामध्ये गाव नाही, इकडे ट्रॅक्टरचं अनुदान नाही, ठिबकचं अनुदान नाही, आणि मग काय तुम्ही करताय शेतकऱ्यांसाठी? म्हणजे हे सगळे पोकळवाचे शेतकरी खरा माझा प्रामाणिक आहे, तो पेटलाय, त्याला कळतंय माझं कोण आणि माझा दुश्मन कोण आहे। त्यामुळे या संदर्भात मतपेटीतून त्या ठिकाणी सगळं दिसणार आहे। त्यामुळे आपण पण शांतता ठेवा आणि मला आपल्याला पण विनंती आहे
की मला पण त्या माळेचं मनी करू नका, ती पण तुम्ही सकारात्मक राजकारण आपण करू. धन्यवाद.